नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 19 जून 2025 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025चा ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए क्रिस्टियानो रोनाल्डो यांची स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025चा ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर वर्ल्ड कप फाउंडेशन म्हणजेच EWCF द्वारे ही घोषणा करण्यात आली आहे. तसेच प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो हे या स्पर्धेचे जागतिक ब्रँड अँबॅसेडर असतील. तर इतर काही महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर पाहू आपण. मालदीव टुरिझमचे ब्रँड अँबॅसेडर आहेत कॅटरीना कैफ. डेटॉलचे ब्रँड अँबॅसेडर आहेत MS धोनी. रस्ता सुरक्षा आणि जागरूकता मोहिमेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत अक्षय कुमार. स्किल इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत प्रियंका चोपडा. महाअभियानचे ब्रँड अँबॅसेडर आहेत माधुरी दीक्षित. आणि स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025 चे ब्रँड अँबॅसेडर आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो. प्रश्न दुसरा. प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग यांना कोणत्या राज्याचा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी आसाम या राज्याचा प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनाली मानसिंग यांना श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर 15व्या शतकातील संत सुधारक श्रीमंत शंकरदेव यांच्या नावावर असलेला हा पुरस्कार राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्या हस्ते गुवाहाटी येथील श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र येथे प्रदान करण्यात आला. तर प्रश्न तिसरा. ओजो फेनाला जे अटॅक प्रदान करण्यात आला आहे, हे पेय कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी गोवा या राज्याशी ओजो फेना हे पेय संबंधित आहे. तसेच ओजो फेनी हे काजू सफरचंदापासून बनवलेले गोव्याचे पारंपरिक मद्य असून त्याला अलीकडे जीआय टॅग मिळाला आहे. हे नानोरा गावातील काजकार डिस्टिलरी मध्ये तयार होते. प्रथम भारतीय जीआय टॅग 2003 मध्ये दार्जिलिंग चायला देण्यात आला आणि भारत सरकारने 2030 पर्यंत भारतीय उत्पादनासाठी 10,000 जीआय टॅगचं लक्ष्य ठेवले आहे. तर महाराष्ट्र राज्यातील उत्पादनाला मिळालेले जीआय टॅग याबद्दल माहिती पाहू. तर कोल्हापुरी चप्पलला जीआय टॅग मिळाला आहे. तसेच सांगलीची हळद, मराठवाडा केशर आंबा, जळगावची केळी, भिवपुरी मिरची, सोलापूर डाळी, जळगावची भरीत वांगी, बीडचे सीताफळ, लासलगावचा कांदा, सांगलीचा मनुका, मंगळवेढ्याची ज्वारी व नाशिकच्या द्राक्षे इत्यादीला जीआय टॅग मिळालेला आहे. प्रश्न चौथा. भारताने 2047 पर्यंत किती आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए 10 कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. तर 2024 मध्ये अमेरिका देशातून भारतात सर्वाधिक पर्यटक आलेले आहेत. तर पर्यटन क्षेत्रामुळे आपल्या प्यारा भारत देशात 8 कोटी लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे. तर इतर काही महत्वाचे आपल्या प्यारा भारत देशाचे लक्ष्य पाहू आपण. 2027 पर्यंत 76 जलमार्ग कार्यान्वित करणे. तसेच 2027-28 पर्यंत $5 ट्रिलियन GDP सह जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य आहे. तसेच भारताचे 2028-29 पर्यंत वार्षिक 3 लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन, 2035 पर्यंत हात आणि वीज साधने क्षेत्रात $25 अब्ज निर्यात वाढवणे हे भारताचे लक्ष्य आहे. तसेच इस्रोचे उद्दिष्ट आहे 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक उभारणे आणि 2040 पर्यंत पहिल्या भारतीयाला चंद्रावर घेऊन जाणे व 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याचे देखील उद्दिष्ट आहे. आणि भारताने 2047 पर्यंत 10 कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याचे लक्ष्य हे ठेवलं आहे. प्रश्न पाचवा. देशातील किती राज्यांना
शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रेडिट ॲक्सेसरीसाठी करार केला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी, 4 राज्यांनी हे डिजिटल क्रेडिट ॲक्सेसरीसाठी करार केला आहे. ते कोणकोणते राज्य आहेत? महाराष्ट्र, केरळ, बिहार, ओडिशा या 4 राज्यांनी डिजिटल क्रेडिट ॲक्सेसरीसाठी करार केलेला आहे. तर शेतकरी नोंदणी लिंक्ड प्रणालीद्वारे क्रेडिट सेवांमध्ये अखंड डिजिटल प्रवेश सक्षम करण्यासाठी तसेच उद्देश आहे याचा शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातून सहज आणि जलद कर्ज उपलब्ध करणे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. तर प्रश्न 6वा, सायप्रस देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी, नरेंद्र मोदी यांना सायप्रस देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ मॅक्रोस थ्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर सायप्रस या देशाबद्दल माहिती पाहू. सायप्रसची राजधानी आहे निकोसिया, चलन आहे युरो, अध्यक्ष आहेत निकोस क्रिस्टोडोलाइड्स. प्रश्न 7वा, शहर निवडणुकांसाठी ई-मतदान प्रणाली वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी, बिहार हे राज्य शहरी निवडणुकांसाठी ई-मतदान प्रणाली वापरणारे भारतातील पहिले राज्य आहे. तर अँड्रॉइड आधारित मोबाईल ई-मतदान प्रणाली ही वापरलेली आहे. तर ही सुरुवात 28 जून 2025 पासून लागू करण्यात आली आहे किंवा सुरुवात झालेली आहे. तसेच लाभार्थी आहेत स्थलांतरित, दिव्यांग, वृद्ध, आजारी मतदारांना हे लाभार्थी आहेत. तसेच मुख्य उद्देश आहे मतदारांचा सहभाग वाढवणे व सुरक्षा आहे ब्लॉकचेन आणि चेहऱ्याच्या ओळखीचं मजबूत डिजिटल सुरक्षा. बिहार या राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे पटना, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार रेड्डी, विधान परिषद सीट आहेत 75, विधानसभा सीट आहेत 243, राज्यसभा सीट आहेत 16 व लोकसभा सीट आहेत 40. तसेच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे वाल्मिक राष्ट्रीय उद्यान, हे बिहार राज्यातील महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न 8वा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने 2025 मध्ये जल संवर्धनासाठी जलगंगा संवर्धन अभियान सुरू केले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए, मध्य प्रदेश राज्य सरकारने 2025 मध्ये जल संवर्धनासाठी जलगंगा संवर्धन अभियान हे सुरू केलेले आहे. तर जल संवर्धन अभियान हे 30 मार्च 2025 रोजी सुरू केले आहे. तर अभियाना अंतर्गत भूजलाच्या वापरामुळे नद्या कोरड्या पडल्या होत्या. तसेच रीच टू व्हील या पद्धतीचा वापर करून 33 किमी लांबीच्या पट्ट्यावर पाणी सांडण्याच्या संरचना बांधण्यात आल्या आहेत. तसेच ही पद्धत पाण्याचा प्रवाह कमी करण्यास आणि कड्यापासून कड्यात प्रत्येक थेंब साठवण्यास मदत करेल. मध्य प्रदेश या राज्याबद्दल माहिती पाहू. मध्य प्रदेश राज्याची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे भोपाळ, राज्यपाल आहेत मंगूबाई श्री पटेल, मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, विधानसभा सीट आहेत 230, राज्यसभा सीट आहेत 11, लोकसभा सीट आहेत 29. तसेच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कान्हा राष्ट्रीय उद्यान, बांधवगड राष्ट्रीय उद्यान, पन्ना राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, सातपुडा राष्ट्रीय उद्यान, वनविहार राष्ट्रीय उद्यान, माधव राष्ट्रीय उद्यान, संजय दुबारी राष्ट्रीय उद्यान, डायनासोर जीवाश्म राष्ट्रीय उद्यान, ओंकारेश्वर राष्ट्रीय उद्यान आणि कुनो राष्ट्रीय उद्यान, हे 11 मध्य प्रदेश राज्यातील महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न 9वा, ऑपरेशन टू प्रॉमिस 3 कोणत्या देशाने सुरू केले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी, इराण या देशाने ऑपरेशन टू प्रॉमिस 3 हे सुरू केले आहे. तर इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लाईनला प्रत्युत्तर म्हणून इराणने ऑपरेशन टू प्रॉमिस 3 हे सुरू केले आहे. तसेच ज्याने इराणच्या लष्करी आणि आण्विक स्थळांना लक्ष्य करणे हे आहे. तर इराणबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे तेहरान, चलन आहे इराणी रियाल, अध्यक्ष आहेत अली खामोनी आणि उपाध्यक्ष आहेत मोहम्मद रजा आरेफ. प्रश्न 10वा, महाराष्ट्रात कोणत्या दिवस
शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए 22 जुलै हा महाराष्ट्रात शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. तर राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर दरवर्षी 22 जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. तसेच देशी गायीस राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्यात आले आहे असून या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. जुलै महिन्यातील महत्त्वाचे दिनविशेष पाहू. 1 जुलै जीएसटी दिन, 3 जुलै आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन, 6 जुलै आंतरराष्ट्रीय सहकार दिन, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन, 12 जुलै मलाला दिन, 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन, 22 जुलै राष्ट्रीय ध्वज दिन, शुद्ध देशी गोवंश जतन संवर्धन दिन, 23 जुलै राष्ट्रीय प्रसारण दिन, 24 जुलै आयकर दिन, 26 जुलै कारगिल विजय दिवस तसेच जागतिक खारफुटी दिन, 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आणि 30 जुलै व्यक्तींच्या तस्करी विरुद्ध जागतिक दिन